सत्तेत राहून जर कुजवलं जात असेल विचाराला, विकासाच्या मुद्द्याला किंवा प्रश्नांना बगल दिले जात असेल तर मला वाटतं त्यापेक्षा विरोधात राहिलं बरं. 2022ला दुप्पट उत्पन्नाचं कमिटमेंट केलं गेलं, पण प्रत्यक्षात दुप्पट जाऊ दे आहे ते उत्पन्न राहिलं का? ते आपण ओपन येते नाही राहिलं. घोषणा करायची दुसऱ्या बाजूला परावलंबी शेतकरी कसा राहील, महिन्याची वाट कसा बघेल, रोजची भाकरी त्याला कमवण्याची व्यवस्था देण्याच्या ऐवजी महिन्याला त्याला भाकरीची रेडीमेड व्यवस्था देण्याचा जो प्रयत्न झालाय तो फसलाय. ते केव्हीकेच्या ऐवजी म्हणजे कृषी विज्ञान केंद्र, तिथे कृषीचं विज्ञान राहिलं नाही. फक्त मग प्रधानमंत्री बियाणे वाटप करणारे त्या ठिकाणी जा, प्रधानमंत्री खात्यात पैसे टाकणारे पीएम त्या ठिकाणी जमवा. एवढ्या मोठमोठी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला निधी मिळतो. मग दुसऱ्या बाजूला 75 वर्ष झाल्यानंतर ड्रीप सारखं टेक्नॉलॉजी द्या ना त्याला 100% अनुदान. कृषी मंत्री कोण हो देशाचा तो लोकांना माहित नाही. राज्याचा कृषी मंत्री सांगता येत नाही. म्हणजे तेवढं तो ताकदीने कामच करत नाही ना शेतीसाठी. का अनुरूप अपडेट झालं पाहिजे, ग्रूम झालं पाहिजे, तशी शेतीची धोरणं आणि कायदे बदलली पाहिजे. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत जळगाव लोकसभेचे माजी खासदार, चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार. फक्त त्यांची राजकारणी म्हणून ओळखलं नाहीये तर शेती मातीशी जोडलेले शेती प्रश्नाचे जाणकार, शेतकरी नेते अशी त्यांची ओळख आहे. याशिवाय शासन आपल्या दारी या महत्त्वाच्या योजनेचे जनक अशीही त्यांची ओळख आहे. उन्मेष पाटील सर स्वागत आहे आपलं. नमस्कार, धन्यवाद. सर, माझा पहिलाच प्रश्न असा, तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये होतात, त्यानंतर तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं आणि त्यानंतर तुम्ही ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्याचं सविस्तर कारण सांगाच. आणि तुम्ही एक विधान केलं होतं, ते आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे किंवा नोटवर आणलेलं आहे. तर ते होतं की माझ्यावर अन्याय झाला आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांवर देखील अन्याय झाला आहे, म्हणून मी पक्ष सोडून दिला आहे. सर, नेमकं काय घडलं होतं? नाही, सगळ्यात अगोदर राजकारणमध्ये जे काही पदं ज्या ठिकाणी असतील, आमदार खासदार जे काही असतील, ते जीवनाचे त्या ठिकाणी साध्य नसून ते साधन आहे हा कन्सेप्ट माझा क्लिअर होता. आणि मग साधन म्हणून काम करत असताना मग बिईंग ॲज अ MLA, बिईंग ॲज अ MP आपल्याला काही चांगल्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन, एक सस्टेनेबल ज्याला आपण शाश्वत बदल, शाश्वत काम करायचे हे क्लिअर होतं. आणि 14 ते 19 मी ज्यावेळेस 14च्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून तयारी करत होतो, मी आणि आमचे सहकारी या पद्धतीने आम्ही शाश्वत विकासाचा आणि ओतप्रोत मतदारसंघाला न्याय देण्याच्या भावनेने ज्या पद्धतीने काम करत होतो, तर पक्षाने देखील उमेदवारी दिली. आणि मग पक्षाचा आमदार या नात्याने पक्षाला देखील ओतप्रोत भावनेने ताकद देण्याचं काम, की जे पहिल्यांदा नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, एक चांगलं काम कार्यकर्त्या नात्यानं, कर्तव्य नात्याने केलं. त्या पलीकडे 19ला पक्षाने सूचना केल्या. माझी इच्छा नसताना देखील विधानसभेच्या ऐवजी लोकसभा लढायचं सांगितलं. मी लोकसभा लढलो. देशाच्या पार्लमेंटच्या पहिल्या 10मध्ये येण्याचं काम केलं. पार्लमेंटरी परफॉर्मन्स चांगला दिला. वेळा दुसऱ्या बाजूला मतदारसंघाची नाळ जोपासत वेगवेगळ्या अभियान, वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देतात, विशेषतः ग्रामीण भागाला, उद्योजकांना, शहरी समस्याला एक चांगल्या पद्धतीने, मग विमानतळापासून तर मग रेल्वे हायवेपासून तर इरिगेशनपासून तर वुमन्सपासून तर यूथ रोजगारापर्यंत काम केलं. पण असं असताना देखील पक्षाने थांबवलं. हरकत नाही, पक्षाचं काही त्या ठिकाणी इंटेन्शन असू शकतं, पण थांबवल्यानंतर देखील अवमानित करत कुठेतरी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी डॉमिनेट करायचा जो प्रकार सुरू झाला. आणि मग मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी आला, जर आपण ज्या उद्देशाने राजकारण सुरू केलं त्या मूळ प्रश्नाला जर त्या ठिकाणी भाजपा बगल देऊन अजून आपल्याला थांबून डॉमिनेट करत असेल आणि मूळ प्रश्नाला सोडून देत असेल, तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. ज्याचा वेळोवेळी मी आवाज उठवला आहे, वेळोवेळी त्या संदर्भात मी भूमिका पण घेतलेल्या आहेत. मग मला असं लक्षामध्ये आलं की जर मूळ आपले प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. मी आमदार होणं, मी खासदार होणं, कोणता पक्ष वाढणे नाही वाढणे यापेक्षा समस्या सुटणं महत्त्वाचं आहे. आणि मग त्या साधनं त्या ठिकाणी जर आपल्याला जर नसेल काम करण्यासाठी, जर राजकारणाचा प्लॅटफॉर्म नसेल, तो उपयोग होणार नाही. कारण की भाजपामध्ये जर म्हणाल की तुम्ही लीडर नका बनू, तुम्ही केडरचा पार्ट राहा, तुम्ही फॉलोअरच बना, तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर डॉमिनेटिंग पॉलिटिक्स, मूळ मुद्द्याला बघल, मूळ प्रश्नांना बघल, तर त्या ठिकाणी मला असं वाटतं एक विशेषतः खानदेशावर अन्याय होतं हे लक्षामध्ये येत होतं. शेती तरुणांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय हे लक्षामध्ये येत होतं. सिंचनाच्या प्रश्नाला प्रायोरिटी नव्हती आणि खानदेशातल्या हे लक्षामध्ये येत होतं. म्हणजे एका बाजूला देशाच्या सोबत खानदेश मागे पडतो काय हे वारंवार जाणवत होतं. आणि म्हणून मी ठरवलं की शांत जर बसलो तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीने जर थांबून
कुठेतरी कुठल्या तरी संघटनेचा भाग म्हणून काम करायचं आणि नंतर मूळ मुद्द्याला सोडायचं तर लोकांशी आणि माझ्या खानदेशाची बेईमानी होईल. आणि म्हणून मी ठरवलं की आपण सत्तेच्या विरोधात जाऊन ज्या काळामध्ये सगळा देश भाजपाकडे जात होता त्या काळामध्ये मी भाजपाला सोडून मी ठरवलं की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे की जे निष्कलंक निर्मळ आणि कमिटेडमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स म्हणजे कुठल्याही भावनाशी न खेळता शाश्वत पद्धतीने जे राजकारण करतात त्यांच्यासोबत जाऊन काम करू, किमान मला काम तर करता येईल. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला आणि आम्ही ती वाटचाल केली. पण ठाकरे गटात प्रवेश करण्याचं काय कारण? कारण की तुम्ही प्रवेश केला आणि त्याच वेळेस करण पवारांना देखील उमेदवारी मिळाली. म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती का? नव्हती तर तुम्ही ठाकरे गटात प्रवेश करण्याचं काय कारण? तुम्ही ताकद करण पवारांमागे पण लावली. ठाकरे गटात प्रवेश करण्यामागचं उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये जाण्यामागचं कारणच मी मगाशी सांगितलं की जिथे आपल्या कामाला स्कोप मिळत नसेल, जिथे आपल्या प्रश्नांना मांडण्याची त्या ठिकाणी जर आपल्याला मर्यादा येत असतील किंवा आपल्या रीतसर खानदेशाच्या प्रश्नाला बगल दिली जात असेल, मग पक्षात राहून संघर्ष करून जर त्याला दुर्लक्ष केलं जातं त्यापेक्षा आपण विरोधी पक्षामध्ये जाऊन काम करू ना. उलट मिळतो न्याय. आम्ही मिळवला. 30 दिवसामध्ये आम्ही एक सकारात्मक आंदोलनं केली आणि प्रश्न सुटतायत, न्याय मिळतोय. त्यामुळे सत्तेत राहून जर कुजवलं जात असेल विचाराला, विकासाच्या मुद्द्याला किंवा प्रश्नांना बगल दिले जात असेल तर मला वाटतं त्यापेक्षा विरोधात राहिलं बरं. आणि म्हणून आम्ही लोकसभेच्या साठी स्वतःसाठी पक्ष बदलला असं म्हणून ज्या वेळेस लोकांमध्ये जाईल तर ते पण मला मान्य नव्हतं. आणि मग मी ठरवलं की एखादी तरुणाला पण पुढे करू शकतो का, ज्याची मनाची तयारी होती, ज्याचा पण निर्धार होता आणि ज्याचा पण निश्चय होता. म्हणजे असं पण कुठेतरी तयार केलं. मग जर तो तयार त्या विचाराने जर तरुण पुढे येत आहेत तर मग त्यामुळे का उभं राहायचं नाही. म्हणून आम्ही ठरवलं की तसा प्रयोग करू. आणि आजपर्यंतच्या इतिहासात भाजपाच्या विरोधात एवढ्या मोठ्या मतदान पहिल्यांदा झाले, ते रेकॉर्ड या निवडणुकीत झाले. त्यामुळे मला खात्री आहे की ही बदलाची क्रांती आणि ती आता बीज रोवली, आता पुढच्या काळामध्ये त्याची फळ मिळतील. मला आता शेतीच्या मुद्द्याकडे यायचं आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यापैकी शेतीचा प्रश्न, शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी कितपत परिणामकारक ठरली आणि त्याचा महायुतीला किती फटका बसला? सगळ्यात महत्त्वाचं आपण जे बोललं, शेती हा काही कुणा एका जाती धर्माचा किंवा कुठल्या गटातटाचा विषय किंवा पक्षाचा विषय नसून शेती आणि शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेसोबत देशाचा एका प्रकारे शेतीप्रधान ज्याला म्हटला जातो आपण, इकॉनॉमी असेल किंवा रोजगार असेल, सगळ्यात जास्त कुटुंबाला त्या ठिकाणी ऊर्जा देणारं क्षेत्र त्या ठिकाणी शेती आहे. मात्र दुर्दैवाने शेतीच्या संदर्भामध्ये सातत्याने आपण देशभरामध्ये ज्यावेळेस बघतोय की 2022ला दुप्पट उत्पन्नाचं कमिटमेंट केलं गेलं, पण प्रत्यक्षात दुप्पट जाऊ द्या आहे ते उत्पन्न राहिलं का, ते आपण ओपन येते नाही राहिलं. मग का रॉंग कमिटमेंट केल्या आणि केल्या तर मग त्यानुसार तुम्ही धोरणं का नाही केली. आणि वेळोवेळी आम्ही सूचना पण केल्या, आवाज पण उठवला, पण त्या ठिकाणी जे झालं त्यावर बोललं पाहिजे. जे नको त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू नका किंवा ज्या नवीन आहे त्यावर बोलण्याच्या ऐवजी तुम्ही आहे ते बोला. मग कुठेतरी असं वाटत होतं की शेती प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय की मग दूरगामी धोरणं असतील, शॉर्ट टर्म मग धोरणं असतील, मग अगदी पिकाच्या भावापासून पीक विम्याच्या सारख्या योजनेपासून तर मग तंत्रज्ञान, मग ट्रॅक्टर, टिलर, रोटावेटर, ठिबक सारख्या योजनेपासून अगदी आपण ज्याला नवीन तंत्रज्ञान ज्याला म्हणू शकतो हायटेक ॲग्रिकल्चरपासून तर छोट्या छोट्या योजना शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने देताना मग GST सारख्या शेतीपूरक सगळ्यांवर भार टाकून त्याला PM किसान सारखं कुठेतरी एक आमिष दाखवण्याचा प्रकार म्हणता येऊ शकतो. ही जी होती ही शाश्वत विकासाची पावलं नव्हती. ही कुठेतरी त्या ठिकाणी शेतकऱ्याला परावलंबी म्हणजे एका बाजूला आत्मनिर्भर भारत घोषणा करायची आणि दुसऱ्या बाजूला परावलंबी शेतकरी कसा राहील, महिन्याची वाट कसा बघेल, त्या रोजची भाकरी त्याला कमवण्याची व्यवस्था देण्याच्या ऐवजी महिन्याला त्याला भाकरीची रेडीमेड व्यवस्था देण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो फसला आहे. आणि म्हणून आपण बघितलं की महायुतीच्या शेती आणि शेतकरी आणि ग्रामीण या धोरणाला कुठेतरी उदासीनता दिसली आणि त्याचे परिणाम आपण बघितले. आपण आता शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न असतातच. कर्जमाफी असो, अवकाळी असो, दुष्काळी असो, अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी शेतकरी नेहमीच नाडलेला असतो, कोणतंही सरकार असो. या चित्रामध्ये कसं बदल होईल? नाही, आपण बोलला ते खरं आहे की निसर्गाच्या आपण ज्याला म्हणतो आपत्तीपुढे किंवा जे काही त्या ठिकाणी आपण म्हणतो आव्हानं येतात, त्याला अडथळे येतात, ते तर येणंच राहणार आहे सरकार कोणतंही असो. परंतु या पलीकडे जाऊन
शाश्वत माझ्या मनाला अजूनही प्रश्न त्या ठिकाणी आहे. हा प्रश्न मी संसदेत पण उचलला, सभागृहात उचलला की तालुका पातळीवर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान देणारी केंद्र का आतापर्यंत सुरू केली नाही, की जी KVK ज्याला म्हणतो कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यात कुठेतरी एक असतं आहे आणि त्याच्यात पण आस्थापना नाही, टेक्नॉलॉजी नाही, त्याला प्रॉपर ताकद दिल्या जात नाही. म्हणजे ती फक्त कुठेतरी एका प्रकारे राजकीय केंद्र करून योजना देण्यासाठीची केंद्र करून टाकली. PM बोलतील आणि तिथे शेतकऱ्यांनी जमायचं त्यासाठीचं केंद्र म्हणजे कुठेतरी एक ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले सेंटर त्याला करून टाकलं ते KVKच्या म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. तिथे कृषीचं विज्ञान राहिलं नाही, फक्त मग प्रधानमंत्री बियाणे वाटप करणारे त्या ठिकाणी जा, प्रधानमंत्री खात्यात पैसे टाकणारे PM किसान त्या ठिकाणी जमवा. याऐवजी तिथल्या स्थानिक पिकांचं तंत्रज्ञान, नवीन नवीन त्या ठिकाणी शेतीशास्त्र, शाश्वत शेतीशास्त्र यासारखी जर शेतीशाळा गाव पातळीवर, तालुका पातळीवर कृषी विज्ञान केंद्र यासारखी शाश्वत धोरणं जर त्या ठिकाणी असती तर मला वाटतं की निश्चित हे झालं असतं. एका बाजूला हायवे, रेल्वे एवढ्या मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्हाला निधी मिळतो, मग दुसऱ्या बाजूला 75 वर्ष झाल्यानंतर ड्रीप सारखं टेक्नॉलॉजी द्या ना त्याला 100% अनुदानावर, त्याच्याने पाण्याचा वापर कमी होणार आहे. शेवटी ती राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय संपत्तीचं जर जतन होणार असेल तर ड्रीप सारखी टेक्नॉलॉजी त्याला प्रमोट केली पाहिजे. 50, 60, 70% अनुदान आत्ता कुठेतरी 75 वर्षांत राहिलं आणि ते पण देताना वर्ष दीड वर्ष त्याला मिळत नाही. म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नामध्ये शेतीचं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा वाणिज्य आणि शेती याचा समन्वय असेल, म्हणजे एका बाजूला आपण इकडे लागवड करायची सोयाबीन आणि कापसाची, दुसऱ्या बाजूला आपण आयात करायचा, मग स्थानिक मालाला भाव कसा मिळेल. अगदी दूध पावडरचं दूध भुकटी आयात करायची, इथे देशातल्या दूध पावडर संघ सरकारी सहकारी याची पावडर पडून आणि आपण आयात करतो, म्हणजे याचा समन्वय नाही. म्हणजे मी तर म्हणतो शेतीच्या बरोबर वाणिज्य खात्याचा देखील मंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा असला पाहिजे. दुर्दैवाने तो व्यापारी धार्जिना झाला आणि त्याने व्यापाराच्या दृष्टीने बघितलं, पण प्रत्यक्षात डिमांड सप्लाय लोकल कमोडिटी याचं किती प्रोडक्शन होणार आहे त्याच्यावर कुठेही पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि मग व्यापारातून फक्त पैसे कमवले जात आहेत आणि शेतकऱ्याला मात्र रागवलं जात आहे. हे चित्र पुढे येतं आहे आणि म्हणून शेतकरी चिडला आहे. त्यामुळे एकंदरीत शेतीच्या संदर्भात कृषी मंत्री कोण हो देशाचा तो लोकांना माहीत नाही, राज्याचा कृषी मंत्री सांगता येत नाही, म्हणजे तेवढं तो ताकदीने कामच करत नाही ना शेतीसाठी. नाहीतर मुखावर नाव येतं, नाहीतर लोकांच्या मनामध्ये त्यांनी राज्य केलं पाहिजे. परंतु या सगळ्यांचा अभाव आपण बघतोय. ऑल टुगेदर शेतीला प्रायोरिटी नाही. तुम्ही आत्ता शेतीमालाच्या भावाबद्दल उल्लेख केला. एका बाजूला MSP बद्दल आंदोलन करतात आपण, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आपण ते बघतो, आणि एका बाजूला असं म्हणतात की काही शरद जोशींच्या विचारांनी चालणारी जी शेतकरी अभ्यासक किंवा नेते आहेत ते MSPला विरोध करतात किंवा MSP काढून टाका असं ते म्हणतात. या दोन्हीच्या मध्ये आपण कुठे आहात आणि आपला काय विचार आहे MSP बद्दल? नाही, आता MSPच्या पुढे प्रश्न गेलेला आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की काळानुरूप अपडेट झालं पाहिजे, ग्रूम झालं पाहिजे, तशी शेतीची धोरणं आणि कायदे बदलली पाहिजे. MSP स्वामीनाथन आयोगाच्या आणि यापूर्वी शरद जोशींपासूनची मागणी होती, मिनिमम सपोर्ट प्राईस. मग तो उत्पन्नाच्या खर्चावर आधारित दिलं जात असताना बाजारात जर त्या ठिकाणी डिमांड कमी असेल आणि डिमांड असेल आणि सप्लाय नसेल तर भाव वाढतो. मग कदाचित शेतकऱ्याला त्या ठिकाणी ज्याला म्हणतो भावात अंतर, जसं मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना आणली, म्हणजे आपण बघतो यावेळेस कपाशी सोयाबीनला तसंच झालं. MSP पेक्षा त्या ठिकाणी जास्त अपेक्षित भाव शेतकऱ्याला होता, बाजारात कमी भावाने घेत होता. मग तो जो अंतर होतं भावातलं, मग ती भावांतर योजना मध्य प्रदेश सरकारने काही काळ आणली. मग महाराष्ट्रामध्ये पण घोषणा झाल्या, मग त्याला एक मंत्री म्हणतो मदत द्या, एक म्हणतो अनुदान द्या, पण तो भावांतर योजना म्हणजे द नेम इटसेल्फ इंडिकेट्स भावातला अंतर, त्याच्यावर कोणी जायला तयार नाही. राज्यकर्ते कॅबिनेटच्या मंत्र्यांनाच माहीत नाही काय भावांतर योजना आहे, मग कसं ती योजना होईल. त्यामुळे कृषीला त्याच्या उत्पन्नाच्या आधारित, त्याचा खर्चाच्या आधारात त्यावर त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणू की मिनिमम सपोर्ट प्राईसचे जे फॉर्म्युलेज आहे त्यावर प्रॉपर काम करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने तसं होत नाही. एका बाजूला मोठ्या मोठ्या उद्योगपतींसाठी मोठ्या मोठ्या योजना आपण करतो की ज्याच्यातून त्याला बेनिफिट मिळेल, तर एका बाजूला उद्योजक पण टिकला पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला शेती ज्याच्यावर रोजगार मोठा अवलंबून आहे त्याला मात्र कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे का, बजेट कमी होतं आहे का, त्या दृष्टीने निश्चित MSP पासून तर त्या दृष्टीने पावलं टाकणं गरजेची. मला याला जोडून निर्यात धोरणावर प्रश्न विचारायचा आहे. निर्यात धोरणामुळेही शेतकरी अनेक नाराज आहेत
आपल्या राज्याचं किंवा देशाचं निर्यात धोरण कसं असावं? कारण की एखाद्या वेळेस जेव्हा भाव शेतकऱ्यांना जास्त मिळतो तेव्हा ते निर्यात बंदी करतात, भाव आटोक्यात आणण्यासाठी, शहरी ग्राहकांना कमी भावात किंवा योग्य भावात मिळण्यासाठी करतात. पण त्याचवेळी शेतकरी हा तिथं त्याला कमी भाव मिळत असतो. तर शेतीमालाचं निर्यात धोरण कसं असावं? निर्यात बंदी करावी की करू नये? नाही, तुम्ही जे म्हटलात की बघा, अगदी कांद्याचं जिवंत उदाहरण आहे. 9 पेक्षा जास्त लोकसभा आणि 60 पेक्षा जास्त विधानसभेला कांद्याचा फटका बसला आणि बसू शकतो असं चित्र आहे. हे राजकीय दृष्ट्या बघतात. म्हणजे जर इलेक्शनला मतदान नसतं तर कदाचित कांद्याकडे लक्ष पण दिलं नसतं, असं पण दिसतंय आता. पण मला मूळ जे म्हणायचं आहे की निर्यातीचं जे धोरण आहे किंवा आयातीचं धोरण आहे, 70 वर्षामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ॲक्च्युअल प्लांटेशन, ॲक्च्युअल त्याचं झालेलं सोईंग, त्या मान्सूनच्या नुसार येणारं प्रोडक्शन आणि आपली इन हाऊस कन्झ्युम किती होणार आहे, किती आपल्याला मार्केटला ट्रेड करायला असणार आहे आणि त्यानुसार किती आपण त्या ठिकाणी आयात कोणत्या कमोडिटीचं केलं पाहिजे आणि कोणतं करायला नको आणि नेक्स्ट कमिंग इयरला कसं मान्सून वाचू शकतं. आता या प्रगत देशाकडे असे सॅटेलाइट्स आहेत, अशा वेदर टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या मिनिट्स टू मिनिट्स नाही, सेकंड टू सेकंड आपल्याला त्या ठिकाणी देतं इन्फॉर्मेशन. मग जर या सगळ्या शेतीच्या संदर्भामध्ये इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती क्षेत्राला जर शाश्वत जर करता आलं, ते मदत किंवा भिकेच्या रूपानं जे तुम्ही उपकार केल्याची भावना दाखवतात शेतकऱ्याला, त्याऐवजी तुम्ही बेसिक गुंतवणूक करा ना एकदा, जेणेकरून आयात निर्यातीची धोरणं त्यावर डिपेंड होतील. अदरवाईज इथे आपण बघतोय कांदा उत्पन्न देशात केलं जातंय आणि मग त्या ठिकाणी कांदा निर्यातीला बंदी घातली जाते. म्हणजे देशातला कांदा होतो. एका बाजूला तुम्ही म्हणतात मग कांदा उत्पादकाचं बघायचं का कांदा कन्झ्युमरचं बघायचं, म्हणजे कन्झ्युमर हित बघायचं का प्रोड्युसर हित बघायचं. म्हणजे या सगळ्या संदर्भात कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे. मग नाफेडसारख्या संस्था मग त्या पैसे कमवायचे अड्डे झालेत कॉपरेटिव्हच्या माध्यमातून. कोणीतरी ठराविक व्यक्ती त्या कंट्रोल करत आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटचं किती कंट्रोल आहे होतं. तर मग आता पहिल्याच कॅबिनेटला तुम्ही सांगितलं की नाफेडची खरेदी काढून आता सरकार घेणार. म्हणजे इतके दिवस तुम्हाला कळत नव्हतं का मग नाफेड चुकीचं कामं करतायत. म्हणजे ग्रॅव्हिटी जी म्हणतो आपण, गांभीर्य एखादी प्रश्न सोडवण्याची आतून जर असेल ना इच्छा, तर प्रश्न सुटतील. पण जर त्या ठिकाणी मान्य अडचणी खूप असू शकतात, आपण त्या लेवलला म्हणू शकतो प्रश्न जटिल आहे, पण त्याला प्रत्येक प्रश्नाला उत्तर पण आहे. प्रत्येक प्रश्न मानवनिर्मित, त्याचं उत्तरही मानवाकडेच आहे. पण यासाठीची मानसिकता असली पाहिजे. वेळ कुठे टक्केवारीच्या, या पैशाच्या, या साधनांमध्ये आपण लागलोय राजकारणाच्या. त्यामुळे वेळेवर लोकांना साधनं आपण बघतोय ते दिले जातं म्हणून प्रश्न नाही सोडवले. असंही कापूस उत्पादकाला भाव द्या, सोयाबीनला द्या नका देऊ, दूध उत्पादकाला द्या नका देऊ, असं त्यांची एक धारणा झाली राज्यकर्त्यांची. त्यामुळे शेतकरी एकजूट झाला आणि शेती धोरणाच्या प्रायोरिटीने त्याला प्रश्न विचारून राज्यकर्त्याला मत मागताना विचारलं पाहिजे, तू शेतीसाठी काय काम केलं, काय विचारलं, काय नाही केलं. आता शेतकरी जागा होतोय, त्यामुळे निश्चित क्रांती घडेल. तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग ट्रेनर म्हणून पण काम केलं. याबद्दल पण 2 गट आहेत. काही जण म्हणतात ऑर्गॅनिक फार्मिंग करावं, काही जण म्हणतात ऑर्गॅनिक फार्मिंग करू नये, ते सामान्य शेतकऱ्याला परवडणार आहे. याबद्दल तुमचा काय विचार आहे? तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग ट्रेनर म्हणून पण काम केलं आहे. नाही, खरं आहे की ॲक्च्युली सेंद्रिय शेती, त्याला कोणी नैसर्गिक शेती म्हणतं, कोणी ऑर्गॅनिक फार्मिंग, कोणी त्याला वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो. वेगवेगळे सेंद्रिय शेती तज्ज्ञ आहेत, त्यांचे वेगळे तंत्रज्ञान आहेत, त्याच्यात पण कम्प्लीट आहे. विद्यापीठ आणि सेंद्रिय शेतीच्या बाबतीत पण वेगळे वाद विवाद त्या ठिकाणी आहे. पण एक सिंपल आहे, मला एकच कळतं की बिना खर्चाची, कमी खर्चाची, आपण ज्याला म्हणतो कमी इनपुट कमी त्या ठिकाणी टाकून जर शाश्वत सस्टेनेबल, आपण ज्याला कमी इनपुट आणि कमी भांडवलाची, कमी व्याजाची शेतीचं तंत्रज्ञान जर मिळत असेल तर ते काय नको स्वीकारायला. आणि ते स्वीकारताना उत्पन्नावर फरक पडत असेल तर मग ती पार्टली त्याचं प्लॅनिंग त्याच्या पद्धतीने. आज कृषी सहाय्यक नाही, आज आपण म्हणतो एक तालुक्याला कृषी अधिकारी नाही, आज कृषी मंत्री किती जिल्ह्यामध्ये घेऊन रिव्ह्यू घेत आहेत माहीत नाही. आज शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्याला नाही. त्यामुळे शाश्वत शेतीच्या संदर्भात छोटंसं उदाहरण देईल. 4थीला आम्ही शिकलोय की हवेमध्ये 78% नत्र असतो, मात्र हवेतला नत्र जमिनीत आणण्यासाठीचं जे छोटं तंत्रज्ञान सुद्धा जड शब्द होईल. आपलं गावठी टेक्निक लहानपणी मला आठवतं, आम्ही जेव्हा लहान होतो आमचे आजोबा सरकी म्हणजे कपाशीच्या बियाण्याला आम्हाला वारुळाची माती, गोमूत्र लेपायला लावायचे, जेणेकरून त्याला एक प्रकारे सीड प्रोसेसिंग झालं पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते साध्या रूममध्ये वाळून ते बियाणं पेरलं जायचं. आता थायमेट आलं म्हणजे केमिकल आलं, तिथूनच सुरू झाली. त्याची इम्युनिटी कमी होते,
मग तो जमिनीतले अन्न निर्मिती करणाऱ्या जीवाणूवर मारा करतो, परत खर्च वाढला. म्हणजे या पद्धतीने आपण जे म्हणतो इनपुट्स जे मग खते असतील, औषधं असतील किंवा मग वेगळ्या पद्धतीने याऐवजी पार्टली टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीचे त्या ठिकाणी पायलट प्लांट्स, पायलट प्रोजेक्ट्स, मग त्याला पहिल्या 1-2-3 वर्षामध्ये त्याला भावामध्ये त्याचं धोरण आपल्याला हे करता येईल का, किंवा मग त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की ईट ऑर्गॅनिक बी डायनॅमिक, विषमुक्त खा आणि क्लेशमुक्त राहा. मग असा पण वर्ग आहे की ज्याला विषमुक्त खायचंय, मग त्या वर्गाला त्या ठिकाणी जोडून करता येईल का कनेक्टिव्हिटी. त्याची धोरणं NCOF नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग केलं. सेंद्रिय शेती यांनी सांगितलं गंगाच्या गोदावरीच्या तीरावर आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू, घोषणा केल्या. सेंद्रिय शेतीचा शेतकऱ्याला तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम कुठे केलं. पद्मश्री अवॉर्ड एका बाजूला सरकार देतं त्या सुभाष पाळेकरांना, त्यांचे विचार मात्र सरकार स्वीकारत नाही. म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट दूर केलं पाहिजे, शाश्वत तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीचं दिलं गेलं पाहिजे. आणि खरोखर त्या ठिकाणी जे मूळ आमचं आहे ओरिजिन तेच शाश्वत आहे आणि तेच सेंद्रिय आहे, ते काही नवीन नाही. म्हणजे फुकुओका नैसर्गिक शास्त्रज्ञ शेती तज्ज्ञ होऊन गेले, मग सुभाष पाळेकर साहेब होऊन गेले, किंवा मोहन शंकर देशपांडे सारखे तज्ज्ञ आहेत, असे वेगळे सेंद्रिय शेतीत काम करणारे आहेत. अगदी आता नवीन नवीन प्रयोग शेतकरी करतायत. त्यामुळे मला सिंपल प्रश्न त्या ठिकाणी पडतो, जर शाश्वत कमी खर्चाचा बिना व्याजाचा जर शेतीचा त्या उत्पन्नात फरक न पडता किंवा कमी उत्पन्नात खर्च कमी होऊन जर त्या ठिकाणी अल्टिमेटली हातात तेवढंच येत असेल तर ते मार्ग शेती आणि कृषी विभागाने त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे होते. परंतु ते फक्त योजने आणि घोषणेपुरता राहिलं, प्रत्यक्षात अंमलबजावणी राहिली नाही, म्हणून तो कम्प्लीट त्या ठिकाणी आहे. मात्र निश्चित काळाची गरज आहे की विषमुक्त खाऊन क्लेशमुक्त समाज पण घडला पाहिजे. डायनॅमिक समाज घडवायचा आहे तर ऑर्गॅनिक असलं पाहिजे, ऑर्गॅनिक असलं पाहिजे, त्यासाठी टेक्नॉलॉजी असल्या पाहिजे, प्रोवन टेक्नॉलॉजी द्यायच्या. तर त्या दृष्टीने सरकार, सायंटिस्ट, KVK, मग जगात चांगलं कुठे आहे, भारतात कुठे चांगलं आहे, मग माझ्या महाराष्ट्रात तिथल्या लोकल कमोडिटीला कोणती टेक्नॉलॉजी चांगली आहे, हे सगळं इंटिग्रेटेड करा ना. परिषदा तुम्ही उद्योगाच्या परिषदा घेतात, तुम्ही G20च्या नावाने वेगळे बदल केले, तुम्ही G20तून काय दिलं सेंद्रिय शेतीला, नुसती घोषणा झाली, नुसती त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो एक इव्हेंट झाला, पण ॲक्च्युअल चेंज कुठे झाला. तुम्ही रिव्हेंजच घेत बसले. जेवढं रिव्हेंजला वेळ घातला ED आणि CBI तेवढाच वेळ जर ॲक्च्युअल चेंजला दिला असता तर झाला असता. त्यामुळे लोक चिडलीत. त्यामुळे इथे पोटतिडकीने शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं मुलगा आपण ज्याला म्हणून शेती मंत्री, कृषी मंत्री झाला पाहिजे आणि त्या कृषी मंत्र्याने पोटतिडकीने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. मला मान्य आहे 100% प्रश्न सुटणार नाही, पण निश्चित त्याला दिशा मिळून चांगले बदल घडू शकतात. ते प्रयत्न दिसत नाही आहे. मला सेंद्रिय शेतीवरच आणखी प्रश्न विचारायचा आहे. अल्पभूधारक किंवा छोटा जो शेतकरी असतो त्याला हे सेंद्रिय शेती करणं शक्य आहे का छोट्या जमिनीमध्ये? नाही, खरं आहे. त्याला आता काही भाजीपालासारखी किंवा काही पिकं अशी आहेत की जी रोगाला बळी पडतात, 45 दिवसात येतात हातात. मग तिथे सेंद्रिय शेती करायला जायचं म्हणजे एका बाजूला जमीन पैलवान करायची, सेंद्रिय शेतीची तंत्रज्ञान राबवायचं आणि उद्या रोगाला बळी पडताना इमिजिएट इफेक्ट नाही आला मग रासायनिक खताची करायची, मग ती होऊ शकत नाही. मला वाटतं इंटिग्रेटेड ॲप्रोच जो म्हणतो आपण एकात्मिक, सुरुवातीला आपण तो करू शकतो का. शेवटी असं म्हणतात पद्मश्री पाळेकर, जमीन पैलवान करा. मग आपल्याला त्या ठिकाणी जे माती आहे आपली तेच पिकाचं खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतो अन्न देणारी ती त्या ठिकाणी आहे. मग तो जमीन पैलवान करायचा असेल तर त्या अँगलने काही करता येईल. त्याच्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याला आपण पाडली समजा त्या ठिकाणी 50% पहिल्या टप्प्यामध्ये पीक सेंद्रिय नसतं. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला हे क्लिअर करणं गरजेचं की ती जमीन सेंद्रिय असते. म्हणजे एकदा तो 1 एकरचा प्लॉट ऑर्गॅनिक केला म्हणजे माती त्या ठिकाणी आपण खतं औषधं न येता त्या ठिकाणी तयार केली, मग पिकाला पण ती काळजी घेतली, मग त्यात कोणतीही पिकं घेतली तर ते ऑर्गॅनिक होतात. त्यामुळे कन्सेप्ट असा आहे की बऱ्याच ठिकाणी की सेंद्रिय शेती म्हणजे पहिल्या वर्षी ह्या एकरात केली, दुसऱ्या 1 एकर जे आपण आहे 2 एकरापैकी पार्टली ऑर्गॅनिक करून त्याला आपल्याला काही सपोर्टिव्ह रोल प्ले करता येईल का, शासनच्या अनुदानाच्या योजना देता येईल का, आहेत पण डिलिव्हर होत नाही. आणि मग डिलिव्हर होताना त्याला शाश्वत क्रॉप वाईज होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मग तो अल्पभूधारक असो किंवा मोठा शेतकरी असो, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठीची जाणीवपूर्वक इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी ॲप्रोच आणि व्यवस्था उभारणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे. मात्र फक्त इव्हेंट पुरता ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती, विषमुक्त अन्न, क्लेशमुक्त जीवन या सगळे बोललं जातं, प्रत्यक्षात पावलं टाकली जात नाही. मला आता शेतीच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रात एका बाजूला असं दिसतं, पश्चिम महाराष्ट्रात, की ऊसाला जोडून
किंवा सहकारला जोडून राजकारण सुरू आहे. कांदा पट्ट्यात उत्तर महाराष्ट्रात कांदा एवढंच कांद्याभोवती राजकारण फिरताना दिसतं. पण ऊस आणि कांदा आणि सहकार याच्या पलीकडे पण काही म्हणजे शेती आहे. म्हणजे सोयाबीनच्या भावावर काही आंदोलन होत नाही, कापूस आहे, इतर शेतीमालाच्या भावावर आंदोलन का होत नाही? महत्वाचा मुद्दा आपण म्हणतायत की शेतीचं राजकारण. पण एक मिनिट फक्त, मागचा जो प्रश्न आपला होता त्यातला एक माझा मुद्दा घ्यायचा राहिला की जर सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, मी जे मगाशी म्हटलं 78% हवेच्या नंतर जमिनीत आणायला तूर उडीद मूग आम्ही पेरायचो, टाकायचो, जेणेकरून नायट्रोजन फिक्सेशन व्हायचं आणि नत्र जमिनीत स्थिरीकरण झालं तर बाहेरून युरिया लागायचं नाही. आणि जसं मावा आहे, कपाशी कापसा पिकावर मावा येतो रोग, आणि तोच मावा चवळीवर पडतो, त्यामुळे कपाशी सेफ राहते. मग काही ट्रॅप क्रॉप होते किंवा मका, ज्वारी, इथे पक्ष्यांचे थांबे व्हायचे, आर्टिफिशियल पक्षी यायचे, मध्ये कीड वेचायचे. म्हणजे अल्टिमेटली एकात्मिक असं प्लॅनिंग व्हायचं आणि त्याच्यातून ती शेती कमी खर्चाची कशी करता येईल तसं ते प्लॅनिंग होतं. मात्र आम्हाला आता एक पीक पद्धती शिकवल्या, म्हणजे नको ज्वारी, नको मका, नको राळा, नको तूर, नको उडीद, नको मूग. म्हणजे या सगळ्या संदर्भात त्याचं गाव पातळीवरच्या शेतकऱ्यालाच शेतीशास्त्र परत सांगणं गरजेचं आहे. तो हुशार आहे, त्याला सगळं माहीत आहे, पण मग त्या सगळ्या संदर्भात विद्यापीठं आणि आपण जे बघतोय काही व्यवस्था त्याला कुठेतरी दूर पण नेत आहे. तो बघून शेती करायला लागला. आता यांनी खतं हे दिली, मला ती खतं द्यायची, त्यांनी औषधं मारली, मला पण औषधं मारायची. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी जी शाश्वत तंत्रज्ञान जी सेंद्रिय शेतीची ही त्याला एकदा समजली ना, की हवेतला नत्र जमिनीत आणायचा असेल, मग त्या ठिकाणी आपण ज्याला द्विदल धान्याचं असेल किंवा ट्रॅप क्रॉप असतील, आपला मित्र कोणता आहे, मित्र कीटक, आच्छादन, ज्या पद्धतीने आपण मल्चिंग म्हणतो की आच्छादनाचे फायदे, मग कमी पाणी, कमी तण, कमी त्या ठिकाणी उन्हापासूनचं नुकसान, मग त्याचं ऑर्गॅनिक मॅटर म्हणून खतं म्हणून उपयोग, जमिनीत कर्ब किती असला पाहिजे, ऑर्गॅनिक मॅटर किती असलं पाहिजे, याचं ज्ञान शेतकऱ्याला क्लिअर त्या ठिकाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा वापर करण्याचा कन्सेप्ट त्याचा क्लिअर होत नाही. त्यामुळे त्याला तो ज्ञान देणं गरजेचं, त्याला त्याचा वापर त्याचा करेल आणि मग बदल घडेल. या पद्धतीने फेजेस केले गेले मग तो पद्धतीने बदल होऊ शकतो. आणि मूळ मुद्दा जो आता आहे. सर एक मिनिट, यावरच मी प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणते की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे, पण मायक्रो लेवलवर ते शेतकरी शिकणार कसं, त्यांच्यापर्यंत ते शिक्षण पोहोचणार कसं? शेतकऱ्याला शिकवण्यात कमी मोठा किंवा कोणी नाही, खरा तो शास्त्रज्ञ आहे, पण त्याला जे शाश्वत शेतीचे जे इकॉनॉमिक्स किंवा जे काही शास्त्र आहेत आज आपण बघतो, ते शास्त्र त्याला देणाऱ्या कृषी विभागासारख्या कृषी शाळा गावागावी केल्या पाहिजे, ज्यामध्ये त्याला हे सांगितलं गेलं पाहिजे की हवेतल्या नत्राचं जमिनी स्थिरीकरणाचा असेल, द्विदल धान्यासारखे प्रयोग असतील, गोबर सारखे, मग शेतकऱ्याचे मित्र कोणते, ऑर्गॅनिक मॅटर काय, म्हणजे रासायनिक खतं पिकांचे अन्न नसून तसं राहिलं असतं तर हजारो एकराचं रासायनिक खतांनी शेती केली असती, किंवा फक्त पाणी पिकाचं अन्न नाही तर 2-2 हजार एकराची तलावात शेती केली असती. वापसालाच पीक ग्रहण केलं जातं, म्हणजे वापसा स्टेटस आणण्यासाठी मग आपण उभं पाणी जे भरतो त्याऐवजी ड्रीप का वापरलं गेलं पाहिजे, मग मल्चिंग म्हणजे आच्छादन का केलं गेलं पाहिजे, आच्छादनाचे फायदे काय, तोटे काय. नाही तर बऱ्याच ठिकाणी त्यांना असं वाटतं शेतकऱ्याला शेत साफ ठेवा, मग तो निंदणी करणे, ते साफ काय त्याला मजुरीत वेस्ट करतो, पण दुसऱ्या बाजूला ते ऑर्गॅनिक मॅटर होतं, त्याच्याने आपला मॉइश्चर, ह्युमिडिटी कंट्रोल होते, ते आपल्या एका प्रकारे ऑर्गॅनिक मॅटर वाढवतं, जमिनीतला कर्ब वाढवतंय, जमीन पैलवान होते, रोगाला ती बळी पडणार नाहीये. म्हणजे हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी जर गाव पातळीवर दिल्या गेल्या, सिलेबस तयार केला गेला तर तो शाश्वत शेतीकडे जाईल. आणि हे सगळ्यासाठीचं एक सेपरेट व्यवस्थाच झाल्या पाहिजे. मात्र घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात होत नाही. आणि म्हणून मूळ प्रश्न जो तुम्ही विचारला होता मगाशी की शेतीचं राजकारण, मला शेतीच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या भोवती फिरणारं राजकारण दिसतं, उत्तर महाराष्ट्रात कांद्याभोवती फिरणारं राजकारण दिसतं, पण इतर भागामध्ये कापसाचे प्रश्न आहेत, सोयाबीनचे प्रश्न आहेत, त्यांच्या भावाचे प्रश्न आहेत, याकडे आंदोलनं होताना दिसत नाही, याकडे कोणाचं लक्ष जात नाही. याचं कारण काय? नाही, असं आहे की तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे की ऊस सारखं पीक कोऑपरेटिव्ह मुवमेंटमुळे, सहकारी तत्वामुळे काही प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह युनिट्स उभे राहिलेत. त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये ऊसाच्या भावाच्या संदर्भामध्ये अगदी झोनबंदीसारखा कायदा, म्हणजे अगोदर इथला ऊस त्या भागात न्यायचा तरी बंदी होती, मग तो कायदा असेल किंवा MSP सारखा कायदा असेल किंवा मग उत्पन्न मग साखरेसारखा त्या ठिकाणी असेल. जसं साखर शेतीला आपण प्रोटेक्ट केलं कायद्याने, सरकारने, त्याला एका प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना की हिऱ्याला कोंदण मिळालं
किंवा आपण जसं म्हणतो की एखादी क्रीडा क्षेत्राला राजकीय कुठे वरदहस्त पाहिजे, तसं साखर धंद्याला तुम्ही प्रोटेक्ट केलं ना, तसं इतर पिकांना का नाही प्रोटेक्ट केलं? म्हणजे साखरेचा संदर्भ तुम्हाला सांगतो साहेब, झोनबंदी कायदा पहिले उठवला, म्हणजे कुठेही विका मान्य. नंतर तुम्ही सांगितलं की MSP कमी जास्त होत असेल तर अनुदान देतात. मग एक जगात ब्राझीलमधून साखर जास्त आली, पाकिस्तानमधून जास्त आली, मग आपण त्याला सपोर्टिव्ह अनुदान देतो. मग साखरेचा भाव उतरायचा तर आपण साखरेचा MSP फिक्स केलं, म्हणजे मग त्या ठिकाणी साखर धंदा टिकला. बाय प्रोडक्ट म्हणून मग इथेनॉल सारखी पॉलिसी आणली, म्हणजे त्याला पैसे मिळता येतील. अगदी आता बायोफ्युएल पॉलिसी असेल, तसं जसं ऊसाच्या शेतीवर कोऑपरेटिव्ह आणि एका प्रकारे तिला सरकार म्हणून प्रोटेक्ट केलं गेलं, कारण की ती संघटित झाली, त्याला प्रोसेसिंग युनिट सुरू झाले. राज्यकर्त्यांनी स्वतःच्या उद्योगासाठी म्हणा किंवा स्वतःच्या धंद्यासाठीचं बाय प्रोडक्ट म्हणून म्हणा, ऊसाला एका प्रकारे कवच मिळालं. परंतु दुसऱ्या बाजूला मग कापूस, सोयाबीन याचं कोऑपरेटिव्हमध्ये युनिट सुरू झाले नाही, याची प्रोसेसिंग युनिट्सला त्या ठिकाणी इंटिग्रेशन केले गेले नाही. परिणामस्वरूप मग कापसाचं बियाणं काय भाव आहे, मग ते BT काय आहे, मग ते Y1 काय आहे, मग सोयाबीनचं बियाणं काय आहे, त्याचं उत्पादकता किती आहे, त्याला कुठल्याही पद्धतीने एक सरकार म्हणून ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं. तर मला असं वाटतं, आज महाराष्ट्र जर म्हटलं आपण, विदर्भ, आज खानदेश, आज दुसऱ्या बाजूला मराठवाडा, या सगळ्यामध्ये कापूस मेजर पीक आहे, नगदी पीक आहे. पण दुर्दैवाने कापसाच्या संदर्भात CCI आणि फेडरेशन ज्याला म्हणतो कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट कॉटन फेडरेशन गेल्या 2 वर्षापासून ते खरेदी करत नाही आहे. शेतकऱ्याचा मालाला भाव मिळत नाही आहे. घरात कापूस पडलेला आहे, त्याला कीड लागते, ती कीड खाज ती सगळ्या घरामध्ये पसरली आहे आणि मग तो कापूस मागच्या वर्षी विकला नाही म्हणून नुकसान झालं. यावर्षी मग घरात कशात ठेवायचा, विकल्या गेला, मग व्यापाऱ्यांकडे भाव वाढला आणि मग आता योजना देणार. म्हणजे हा जो फरक जो दिसतोय ना, तर इंटिग्रेटेड त्या क्रॉपचं प्लॅनिंग, त्या संदर्भातल्या चळवळी, आणि म्हणून आता आम्ही कापूस सारख्या पिकाला लक्ष देऊन आम्ही आंदोलन आणि त्याला रचनात्मक काम करतोय. तसंच सोयाबीनवर पण गरज आहे. त्यामुळे सोयाबीनची मग DOC होणारी पेंट, आयात निर्यात, कपाशीच्या बाबतीत पण एका बाजूला आयात होते, बेल्स बाहेरून बेल्स इम्पोर्ट जर होत असतील स्वस्तातल्या, तर का लोकल कापसाच्या बेल्सला डिमांड येईल? मग बेल्सला डिमांड नाही तर कॉटनला, रॉ कॉटनला डिमांड नाही. म्हणजे या सगळ्या प्रोसेसिंग ज्या आहेत, अजूनही टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली गेली, इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क. 10 वर्ष झाले मोदींच्या सरकारने, एकही पार्क महाराष्ट्रात कार्यान्वित फुल फ्लेज झाला नाही. जो सरकार म्हणून इंटिग्रेटेड मित्रा जो केला होता मेजर इंटिग्रेटेड. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये एका बाजूला टेक्स्टाईल पार्कसारखी रिअल इस्टेट कंपनी उभारायच्या, पण प्रत्यक्षात कॉटन प्रोसेसिंगची युनिट्स उभारल्या गेले नाही. कॉपरेटिव्हच्या स्पिनिंगच्या नावाने आमदारांना ती बोळवण द्यायची, एका प्रकारे राजकीय केंद्र द्यायची, पण प्रत्यक्षात स्पिनिंग चालते का, किती स्पिंडल, किती प्रोसेस होत आहे, किती कापूस कन्झ्युम होतो आहे, त्याचं कुठे गणित नाही आहे. त्यामुळे प्रचंड कापूस प्रोडक्शनपासून, सीडपासून तर त्याचं कल्टिवेशनपासून तर प्रोसेसिंगपर्यंत, नॉट ओन्ली कॉटन, म्हणजे सीड टू शेवटचा गारमेंट, यासाठीचं इंटिग्रेटेड काही आपल्याला चांगल्या पद्धतीने रिसर्च, त्या टेक्नॉलॉजी डिलिव्हर करायला काही काम केलं गेलं पाहिजे. पण तो अभाव दिसतोय. मंत्री साध्या खरीप आढावा बैठकीला येत नाही. मग जर पॉलिसी मेकर जर सिरियस नसतील तर कसं व्हायचं? त्यामुळे अशा अनेक पिकं आहेत. मग केळीसारखं असेल, हळदीसारखं असेल, आता हळद किंवा लिंबूसारखे असेल फळांचं, याला कवच नाही आहे, याची पॉलिसी नाही आहे, त्याला प्रोसेसिंगचं प्रॉपर टेक्नॉलॉजी मिळत नाही आहे. आणि म्हणून एका बाजूला घोषणा आणि योजना दिसतात, पण दुसऱ्या बाजूला त्याचा प्रॉपर इंटिग्रेटेड ॲप्रोच नसल्याने शाश्वत ती शेती होत नाही. आणि म्हणून 2022 डबल उत्पन्न सोडा, आहे ते उत्पन्न नाही राहिले. आज ही वेळ का आली? तर या सगळ्या ऑल टुगेदर मिसमॅच, आपण ज्याला म्हणू पॉलिसीज, मग त्या इंटिग्रेटेड सगळ्या मिनिस्ट्रीच्या दिसत आहेत. त्यामुळे कापूस, सोयाबीन किंवा कांदा, साधं कांदा स्टोरेजची टेक्नॉलॉजी एका बाजूला काही सायंटिस्ट आणि BRC सारख्या, भाभा ॲटॉमिक रिसर्च सारख्या संस्था नवीन नवीन टेक्नॉलॉजी कांद्याचं स्टोरेजसाठी घेऊन फिरत आहेत. मात्र सरकार अजूनही ते ट्रॅडिशनल कांदा चाळच घेऊन बसली. करा ना प्रयोग इंटिग्रेटेड, द्या ना पायलट प्लांट, करा ना पटकन प्रयोग. पण जर ती BRC टेक्नॉलॉजी पायलट जर करून कांदा जर स्टोअर होऊ शकतो, तर एक पर्यायी व्यवस्था होऊ शकते. म्हणजे आपल्याला डिमांड सप्लाय मेंटेन करता येऊ शकतो. पेरिशेबल जे आहेत फळं किंवा आपल्याला भाजीपाला, कांदा, याला आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था उभारता येऊ शकते. परंतु त्या ठिकाणी तो ॲप्रोच नाही. देशात, जगातले काही देश आहेत ते केळीचं मोठं उत्पन्न घेत आहेत, अजून आम्ही ट्रॅडिशनल ग्रँड नाईनसारखीच केळी घेतोय.
अजूनही आम्हाला केळीसाठीचे बनाना महामंडळाची घोषणा झाल्या. महामंडळ नाही म्हणजे नवीन व्हरायटी पण नाही, टिश्यू कल्चर बेस उत्पादित केलेल्या मालाला प्रोसेसिंगसाठीची कोल्ड स्टोरेज, त्या ठिकाणी वेअर हाऊसिंग सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, रायपनिंग चेंबर नाही. त्यामुळे या सगळ्या गॅप त्या ठिकाणी दिसतो इंटिग्रेटेड. त्यामुळे खूप काम करणं गरजेचं आहे. अजूनही 75 वर्ष स्वातंत्र्याची साजरी करतोय मोठ्या ह्याच्यात, मात्र शेतकऱ्याच्यासाठी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी शाश्वत पावलं घोषणांच्या पलीकडे अंमलबजावणीचा अभाव असल्यामुळे आपण बघतोय ओरपोळतोय. आणि म्हणून आज या ठिकाणी सरकारविरुद्ध आक्रोश आहे. आपण आता सरकार आणि सरकारी धोरणांच्या बाबतीत बोलतो, पण मला शेतकरी नेत्यांच्याबद्दल प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी शेतकरी नेता आहे का? असेल तर तो कोण आहे, आणि समजा नसेल तर तो का नाही? म्हणजे महाराष्ट्रात राज्यव्यापी नेता शेतकरी नेता का नाही आहे? नाही, आता एखाद्या नेत्याला मी सर्टिफाईड करणं म्हणजे ते म्हणतील हा आता जास्तच हे झाला. खरं तर तुम्ही जो म्हटला हा प्रश्न आहे, राजकारणात दुर्दैवाने मतं मागण्यापुरता प्रत्येकजण, कोणी शेतकरी पुत्र होतो, कोणी शेतकरी मित्र होतो, कोणी शेतकरी नेता होतो, कोणी शेतकरी सेवक होतो, शेतकरी दूत होतो. पण प्रत्यक्षात खोलावर जाऊन प्रश्न हातामध्ये घेऊन मार्गी लावणारे अत्यंत निवडक त्या ठिकाणी राजकीय नेते आहेत की जे त्या ठिकाणी प्रश्नाला मूळ हातात घेऊन त्याला बगल देतात, न देता सॉल्व्ह करतात. नाहीतर फक्त भावनेशी खेळायचं, तेवढ्या पुरतं त्यांना एकत्र करायचं, मुवमेंट म्हणून चळवळ करायची, आपल्या मताचं भागलं म्हणजे सोडून द्यायचं. प्रत्यक्षात शाश्वत त्यासाठीचं पावलं टाकली जात नाही. आणि मग आपण बघतो एक छोटी पोखरा नावाची योजना होती, वातावरणाच्या बदलानुसार वर्ल्ड बँकेने फंड केलेली योजना. आता तिचं अंमलबजावणी वातावरणाच्या अनुकूल बदलाच्या अनुषंगाने होणं अपेक्षित होतं, पण ती आपण जे होतो बेनिफिशरी बेस स्कीम झाली. म्हणजे मला मतं कशी मिळतील त्याला ती योजना देता येईल का, म्हणजे अंमलबजावणी. आणि त्याच्यात पण आपण ज्याला म्हणतो पार्सलिटी, हा माझा एरिया तो तुझा एरिया. त्यामुळे शेती आणि माती, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याचा इंटिग्रेटेड शेतकरी नेते किंवा शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणाऱ्यांची एकत्रित राजकीय पक्षाच्या पलीकडे मोठ असणं घालणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कदाचित कोणी ऊसाचा तज्ज्ञ राहू शकतो, कोणी कापसाचा तज्ज्ञ राहू शकतो, कोणी फळं भाजीपाल्याचा असू शकतो, कोणी दुधाचा असू शकतो, कारण की शेतीवर आधारित जोडधंदे पण आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी, सायन्स ज्याला म्हणतो, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि ॲक्च्युअल लॅब टू लँड जी कृषी विद्यापीठ आहे ती फक्त आपण एका प्रकारे शास्त्रज्ञांचं आणि छान छान म्हणून होता, प्रत्यक्ष ते लॅबचं लँडवर किती येत आहेत त्या टेक्नॉलॉजी, याचा पण मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. सॉईल हेल्थ कार्डचा गाजावाजा झाला. मी दावा करतो कोणत्या शेतकऱ्याने सॉईल हेल्थ कार्ड वाचून त्याच्या सॉईलला डोसेस दिले आणि त्यांनी त्या अत्यंत कमी शेतकरी आहे. कागदावर योजना राबवली गेली, प्रॅक्टिकली सॉईल एनरिच झाली पाहिजे, ते हेल्थ कार्डनुसार गेलं पाहिजे. खोलात गेलं तर फेक सर्टिफिकेट दिले गेलेत काही काही, सॉईल हेल्थ लॅब नाही काही ठिकाणी अजून तालुका स्तरावर. म्हणजे यासारख्या अनेक अभाव त्या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकरी नेते ज्यांना ज्यांना म्हणून घेतात किंवा आहेत, या सगळ्यांनी एकत्रित येऊन, कोणी आपण म्हणू शकते की प्रत्येक एक जण कोणी परफेक्ट आहे, पण ऑल टुगेदर त्याला ॲडवायझरी बोर्ड करून त्याला आपल्याला नॉलेज मिळवता येतं ना, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान घेता येतं ना, त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठेतरी जसं युथ पॉलिसी, जशी वुमन आपण ज्याला म्हणतो एनरिचमेंट किंवा वुमन एम्पॉवरमेंट पॉलिसी, तशी फार्मर आणि ॲग्रिकल्चर सेक्टरला एम्पॉवर करायला, ग्रामीण इरिगेशन आणि त्या ठिकाणी कृषीसोबत वाणिज्य खातं हे इंटिग्रेटेड, आणि पणन ज्याला म्हणतो मार्केटिंग आणि फूड प्रोसेसिंग, असं इंटिग्रेटेड या 6 मंत्रालयाचा जर प्रॉपर कम्युनिकेशन आणि हे असेल तर ते होऊ शकतं. मात्र दुर्दैवाने आम्ही एखादी खातं, एखाद्याची राजकीय व्यवस्था करायला फूड प्रोसेसिंग पंजाबला दिलं, आता कुठेतरी बिहारमधल्या त्याला दिलं, त्याला प्रत्यक्ष त्याचे कन्सेप्ट क्लिअर नाही. टोमॅटोज, ऑनियन पोटॅटो टॉप नावाची योजना आली, काय झालं, अंमलबजावणी नाही झाली. शेवटी अनुदान उरलं, मग ते रेल्वेने माल पाठवायला वापरला, मूळ हेतू राहिलाच. त्यामुळे तुम्ही जे म्हणतात की या सगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत आणि या सगळ्या मिनिस्ट्रीज आणि हे सगळे नेते यांना कुठेतरी इंटिग्रेटेड येऊन ॲप्रोच आणि भूमिका घेऊन पावलं टाकणं गरजेचं. अन्यथा मतांपुरता शेतकऱ्यांकडे जर बघितलं गेलं तर शेती क्षेत्र अजून लयात जाईल. आणि आपण बघतोय त्याला मग केंद्राने दिले 5 म्हणून राज्य 5 देतंय, तुझ्या खात्यात 10 टाकले म्हणून त्याला खुश केलं जात आहे, परंतु त्याचे GST रूपाने 50,000 रुपये घेतले जात आहेत, त्याला दुधाच्या रूपाने तो नागवला जातोय, अनुदानाच्या रूपाने त्याला
फुकट देऊन त्याला कुठेतरी लाभार्थी करून मी तुझा आहे म्हणून दाखवलं जातं. पण त्याऐवजी त्याचीच त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट्स, आता बघा आजच मी वाचलं एका पेपर, गोकुळ दूध संघ मी नाव घेईन, की ज्यांनी गोबर प्रोसेसिंग करून बायो CNG तयार केला. 5,000 शेतकरी. मग जर बायो CNG तयार करून घरातला LPG ऐवजी CNG वापरला जात असेल, स्लरी जी ती जर बाय प्रोडक्ट म्हणून शेतीला वापरले जात असेल, त्याच्याने माती पैलवान होत असेल, माझे खतं कमी लागत असतील, आणि दुसऱ्या बाजूला कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून त्याला 2 पैसे शेतकऱ्याला मिळत असतील, तर असे इंटिग्रेटेड प्रयोग महाराष्ट्रात देशात झाले पाहिजे. मात्र दुर्दैवाने सरकारने केलं नाही, मात्र खाजगी कोऑपरेटिव्ह संस्था करत आहेत. म्हणजे असे चांगले चांगले प्रूव्हन, ज्याला आपण म्हणतो किंवा स्पष्ट झालेले असे चांगले धोरणं, प्रयोग, शेअर त्या ठिकाणी झाले पाहिजे, इम्प्लिमेंट झाले पाहिजे. मात्र त्याचा वानवा कुठेतरी दिसतोय. मात्र शेतकरी वन फिरतोय, शेतकरी नेते मानतात, बोलतायत, ऐकून घेण्याच्या संवेदना किती आहेत हा प्रश्न आहे, आणि ऐकून किती अंमलबजावणी होते. मग मनरेगासारख्या योजना आहेत ज्या शेती क्षेत्रात पाहिजे तेवढं 1,10,000 कोटीचं बजेट आहे, म्हणजे त्याचा अंमलबजावणी कोणत्या पिकाला त्याचं कवच आहे, कोणत्या पिकाला नाही आहे, शेतकऱ्याला माहिती नाही, ते मिळत नाही आहे. म्हणजे या सगळ्या बाबतीत तुतीसारखा सेरिकल्चर मोठी इंडस्ट्री आहे. सेरिकल्चर आपण ज्याला म्हणतो की नगदी उत्पन्न, मग सेरिकल्चरसारख्या शेतीचं अंमलबजावणीसाठीची धोरणं जी आहेत तिच्या अंमलबजावणी तफावत दिसते. त्याचा विभाग नाही, त्याला दत्तक कोणीच नाही, ते संचालक नाही आहे, त्याला स्टाफ खाली नाही आहे, लागवड करतो पण शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही आहे, कागदावर अनुदान दिसते. म्हणजे हा सगळा लॅक इन बिटवीन द मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट्स सगळा दूर होऊन खूप काम करण्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीने जर काम केलं गेलं तर निश्चित एक मोठं रोजगार क्रांती, आणि हे जे म्हणतात ना आता 5 ट्रिलियन आजकाल कमी बोलायला लागला, त्यांना कळालं, पण खरोखर इकॉनॉमी बूस्ट करायची असेल तर शाश्वत शेतीच इकॉनॉमी बूस्ट करू शकते आणि रोजगार देऊ शकते. तर हे होते उन्मेष पाटील. त्यांनी शेतीच्या प्रश्नावर, शेतीच्या अर्थकारणावर आणि शेतीच्या राजकारणावर अनेक वेगवेगळे मुद्दे मांडले. अनेक MSP असतील किंवा महाराष्ट्रातलं ऊसपट्टा असेल, कांदापट्टा असेल, कापूसपट्टा असेल, इथलं राजकारण समजावून सांगितलं. सर खूप खूप धन्यवाद. आपण तुर्तास इथेच थांबू, आपण पुन्हा भेटू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.